फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे की गोमास्ता कसा काढायचा। तर दुकानाचा गोमास्ता काढण्याकरिता व्हिडिओला परिपूर्ण फॉलो कराल आणि तुम्हाला कुठे लोन अप्लाय करण्यासाठी गोमास्ताची आवश्यकता पडते। तर गोमास्ता काढायचा कसा, तर आज 2024च्या पद्धतीमध्ये गोमास्ता काढणे खूप सोपे झालेले आहे। तर तुम्ही घर बसल्या 20 ते 30 रुपये पे करून गोमास्ता काढू शकता। तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल। तर चला येऊया आपण स्क्रीनवर। तर बघा, गूगल क्रोमला उघडल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे आपले सरकार। आपले सरकार त्यानंतर इंटर प्रेस करायचं आहे। तर बघा, साइड आलेली आहे आपले सरकार, यावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही फर्स्ट टाइम इथे अप्लाय करत असाल तर न्यू यूजर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 इथे दिलेले आहे। तर ऑप्शन 1 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। तर OTP आल्यानंतर तुम्हाला तो OTP इथे फिल करायचा आहे आणि यूजर ID मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर चेक यूजर नेम यावरती क्लिक केल्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे, ज्या पासवर्डमध्ये स्पेलिंग @ आणि अंक ते असणे गरजेचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे। आणि होमवर आल्यानंतर बघा, इथे पासवर्ड आणि यूजर ID तुम्हाला टाकायची आहे। तर जो यूजर ID आणि पासवर्ड तुम्ही क्रिएट केला होता तो यूजर ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर बघा, युअर डिस्ट्रिक्ट, तर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर बघा, फर्स्ट टाइम अप्लाय केल्यानंतर साइडला दिलेले आहे ऑप्शन। तर तुम्हाला तिथे स्क्रॉल केल्यानंतर लेबर अँड एनर्जी डिपार्टमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, त्यावरती क्लिक केल्यानंतर सब डिपार्टमेंट आणि इथे सिलेक्ट, तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे लेबर डिपार्टमेंट। ते सिलेक्ट केल्यानंतर बघा, शॉप अँड स्टेबलाइजमेंट, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसेड यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर बघा, साइडला शॉप अँड स्टेबलाइजमेंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, सेल्फ डिक्लेरेशन यावरती क्लिक करायचं आहे। तर एक PDF तुमच्यासमोर ओपन झालेली आहे। या PDFची तुम्ही प्रिंटआउट काढून यावरती तुम्हाला साईन करायची आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन या फॉर्मला तुम्हाला अपलोडसुद्धा समोर करायचे आहे। तर याची प्रिंटआउट तुम्ही काढून घ्याल। तर बघा, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, 9 लेबरच्या खाली तुमच्याकडे काम करणारे लेबर असतील तर तुम्हाला फर्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेकंड बघा, 10 लेबरच्या वर असतील तर तुम्हाला सेकंड ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर फर्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघा, सिलेक्ट डिव्हिजन, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तर ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑफिस, तर ऑफिस तुम्ही सिलेक्ट करून घ्याल। तर तुमची कंपनी किंवा तुमच्या बिझनेसचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे। आणि इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर बघा, साइडला ऑटोमॅटिकली हिंदी किंवा मराठीत नाव येतोय, तर तुम्ही ते सुद्धा चेक करून घ्याल। त्यानंतर बघा, यावरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट टाइम तुम्ही अप्लाय करत असाल तर न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला कंपनीचा पत्तासुद्धा इथे टाकायचा आहे। तर परिपूर्ण पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर ऑटोमॅटिकली इथे मराठीत येतोय। तर लँडमार्क, वार्ड नंबर, तर भरपूरशी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। तर तुम्ही वाचू ते पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, तर तालुका सिलेक्ट केल्यानंतर विलेजसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे।
विलेज सिलेक्ट केल्यानंतर बघा तुमच्या एरियाचा पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID तुम्हाला इथे टाकायची आहे. तर ईमेल ID टाकल्यानंतर सेकंड ऑप्शन बघा, तुमचं ऑफिस रेंटेड आहे की सेल्फ तुमचं स्वतःचे आहे, तर हे सुद्धा तुम्ही टाकू शकता, जसं की किरायाचं आहे की नाही. त्यानंतर तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमच्या ऑफिसची डेट, तर तुम्ही त्यावर क्लिक करून एंटर करू शकता. त्यानंतर तुम्हाला व्यवसायाचे स्वरूप टाकायचे आहे, कशा प्रकारचा तुमचा बिझनेस आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचे आहे. ते टाकल्यानंतर बघा सेकंड ऑप्शन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पब्लिक आहे की प्रायव्हेट आहे, तर तुमचा स्वतःचा असेल तर तुम्ही प्रायव्हेट कराल. त्यानंतर किती पुरुष आणि किती महिला तुमच्याकडे काम करतात ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचे आहे. पूर्ण बॉक्स तुम्हाला इथे भरायचे आहे, तर पूर्ण बॉक्समध्ये तुम्ही 00 सुद्धा करू शकता. तर बघा मी करतोय अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचं आहे. त्यानंतर बघा मालकाचे नाव, तर कंपनी ओनरचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे. तर बरोबर तुम्ही मराठीत सुद्धा करून घ्याल, साईडला मराठीत ऑटोमॅटिकली येतोय. तर बघा आणि मालकाचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे, तर सेम पत्ता असेल तर तुम्ही सेम सुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला परिपूर्ण फॉर्म सुद्धा भरायचा आहे. तर माझा सेम पत्ता आहे, तर मी सेम पत्ता टाकतोय. तर सेम माहिती राहील, तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता. तर व्हिडिओला परिपूर्ण पाहाल. तर तालुका निवडल्यानंतर विलेज, त्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. रेसिडेंट सिन्स, तर त्यानंतर रेसिडेंट सिन्स तुम्हाला इथे टाकायचे आहे. तर किती वर्षापासून तुम्ही बिझनेस उघडला आहे, तर ते डेट तुम्हाला इथे टाकायचे आहे, स्टार्टिंग डेट. तर आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर सेम ईमेल ID तुम्हाला इथे टाकायची आहे. आधार नंबर टाकल्यानंतर सेम ईमेल ID सुद्धा तुम्हाला इथे टाकायची आहे. तर तेच ईमेल ID सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर, तर स्टेटस, तर स्वतःचा बिझनेस असेल तर तुम्ही प्रोप्रायटर सुद्धा इथे टाकू शकता. तर मी टाकतोय, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा इथे टाकू शकता. तर तुम्हाला लाल स्टार जिथे जिथे दिसत असेल तर तेच माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. तर सेकंड फॉर्म तुम्हाला भरायचं नाही. त्यानंतर बघा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला शॉप हे ऑप्शन निवडायचं आहे. तर भरपूरसे ऑप्शन इथे दिलेले आहे. तर तुमचा बिझनेस टाईप तुम्हाला इथे निवडायचा आहे. तर कशा प्रकारचा तुमचा बिझनेस आहे, तर इथं भरपूरसे तुम्हाला बिझनेस दिलेले आहे. तर यातून तुम्ही सिलेक्ट करून घ्याल. आणि याच्यात तुमचा बिझनेस नेम तुम्हाला दिसत नसेल तर सगळ्यात लास्टला ऑदरचा ऑप्शन दिलेला आहे, यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तुमचा बिझनेस टाईप तुम्हाला इथे टाकायचे आहे ऑदर सिलेक्ट केल्यानंतर. या व्यतिरिक्त तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. तर तुम्हाला इथे कशा प्रकारचा तुमचा बिझनेस आहे, तर तुम्हाला तिथे ते बिझनेसचे नेम सुद्धा टाकायचे आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन बघा, तुमचा बिझनेस पार्टनरशिपमध्ये असेल तर तुम्हाला पार्टनरशिप इथे सिलेक्ट करायची आहे. स्वतःचा असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये किती लोक काम करतात तर तुम्हाला त्यांचे नाव इथे टाकायचे आहे. तर मी इथे 00 करतोय, तुम्ही सुद्धा इथे 00 करू शकता. त्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये किती पुरुष आणि किती स्त्री काम करते तर तुम्हाला ती सुद्धा इथे माहिती टाकायची आहे. त्यानंतर बघा स्क्रॉल केल्यानंतर आय ॲग्रीवरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह डिटेल्स यावरती टिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे.
तर बघा युअर ॲप्लिकेशन सक्सेसफुली, तर तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी मिळालेली आहे. तर त्या आय डी तुम्हाला कॉपी करून समोर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर तुम्हाला ओके करायचे आहे. तर बघा फर्स्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला शॉप सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे रजिस्ट्रेशन ऑफ शॉप स्टेबलाइजमेंट आणि ॲप्लिकेशन आय डी जे तुम्हाला मिळालेली आहे ती आय डी तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर आय डी टाकल्यानंतर सर्च या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर बघा सर्च या बटनवरती क्लिक केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा फर्स्ट इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. सेकंड सिग्नेचर अपलोड करायचा आहे. तर फोटो अँड सिग्नेचरचा साईज तुम्हाला इथे दिलेला आहे, त्याप्रकारे तुम्हाला इथे फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचा आहे. तर चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचे आहे. तर बघा इथे फोटो अपलोड झालेले आहे. त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. तर बघा सिग्नेचरसुद्धा इथे अपलोड झालेली आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन बघा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार प्रूफ, तर तुम्हाला इथे आधार अपलोड करायचं आहे. तर बघा तर तुम्हाला 75 ते 100 KB आत डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा इथे आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. सेल्फ डिक्लेरेशन यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल, तर जे PDF आपण डाउनलोड केलेली होती त्यावरती साईन करून ते सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर बघा कंपल्सरी डॉक्युमेंट, तर तुम्हाला इथे बिझनेसचा बॅनर ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल सिलेक्ट करायची आहे आणि तुमच्या बिझनेसचा बॅनर तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर ते सुद्धा तुम्हाला 75 ते 100 KB आत अपलोड करायचं आहे. तर चूज फाईल यावरती क्लिक करून अपलोड करायचं आहे. तर बघा बॅनरसुद्धा इथे अपलोड झालेला आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली, तर ओके करायचं आहे. तर बघा तुम्हाला गोमास्ताची फीस इथे पे करायची आहे. तर 23 रुपये तुम्हाला इथे पे करायचे आहे. तर कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्ही UPI, डेबिट कार्ड, नेट बँकिंग याद्वारे तुम्ही इथून पे करू शकता. तर मी इथे नेट बँकिंगद्वारे इथे पे करणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पे करू शकता. तर बघा मी इथे QR सिलेक्ट केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा QR द्वारे इथून पे करू शकता. त्यानंतर मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला 23.60 पैसे इथे पे करायचे आहे. तर QR द्वारे तुम्ही सुद्धा पे करू शकता. तर बघा इथे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर तुम्ही याची प्रिंटआउट सुद्धा काढू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला साईडला लॉगआउट करायचं आहे. त्यानंतर डबल साईडला ओपन करायचं आहे. त्यानंतर ID पासवर्ड इथे टाकायचा आहे. सेम प्रोसेस राहील. ID आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड इथे सेम टाकायचा आहे. त्यानंतर युअर डिस्ट्रिक्ट, तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर लॉग इन या बटनला क्लिक करायचं आहे. तर बघा लेबर एनर्जी डिपार्टमेंट यावरती क्लिक केल्यानंतर सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे निवडायची आहे. तर लेबर डिपार्टमेंट करायचं आहे. त्यानंतर शॉप अँड स्टेबलाइजमेंट
यावरती क्लिक करून प्रोसेड या बटनला क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस राहणार आहे. त्यानंतर बघा तर डिपार्टमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तर इथे शॉप करायचं आहे. त्यानंतर सर्व्हिसेसमध्ये रजिस्ट्रेशन अँड स्टेबलाइजमेंट, त्यानंतर ॲप्लिकेशन ID तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर सेकंड ऑप्शन इथे दिलेला आहे डाउनलोड अँड रिसिप्ट, तर यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा इथे PDF डाउनलोड झालेली आहे. तर हाच तुमचा गोमास्ता आहे, यालाच गोमास्ता म्हटला जातो. तर याची तुम्ही प्रिंटआउटसुद्धा काढू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही याची PDF डाउनलोड करून ठेवू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल.